नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहे मॅडमकडं, कारण की रात्री पडल्या आहे आमच्याकडं गारा आणि मॅडमनी केली घाई कांदे काढायची. ते बा बया लावलेले, टोळी लावलेली, टोळी राहती 10-12 जणांची. मॅडमच्या वावरात फक्त 5 जण डोके दिसते आणि नोकते दिले. 2 दिवसापासून पाऊस पडू राहिला. आता जर पटापटा नाही कापले तर ते नाश नाही व्हायचा का? असे राहते लोक. सांगा ते 10 जणांची टोळी आणि आमचे 5. आता कधी व्हायचे? पूर्ण अर्धा एकर आहे. पूर्ण हे टोक तर ते टोक राहिलेलं आहे. हां ही पा आरू खाती मॅगी आल्या मॅगी बनवून ठेवली होती तिला. ती बोलला ती खोटं. ती म्हणती आम्ही बनवल्या होत्या पोळ्या आणि खाल्लाय शिरा. ती किशान आहे आरू. मॅडमच्या आंबे काय मोठाले झाल्या. कैऱ्या गेल्या गळाले त्या दिवशी लय होत्या. रात्री आमच्याकडे गारपीट झाली, गारपीट. पण मॅडम म्हणते आमच्याकडे काय झाली नाही. असं खराब कैऱ्या हे होते. अगं ते काल नाही पडल्या, 2 दिवसापासून पडल्या. या धोत्र्याचं नाव काय आम्हाला सांगा, कारण की आम्हाला काही माहित नाही. कोणी म्हणतं देवाला वापरते ते धोत्रा, वापरतेत का नाही काय माहित नाही. हे पहा मॅडमनी तुझी घालून. हां हे पहा लागले धिंगाणा करायला दोघी जणी. ही काढ. हां चप्पल ही घालून तुझं. हां ही चप्पल. हे पहा कांदे इकडं तर हिरवे तसेच दिसते. माझं पुढं झालेलं आहे. नंतर ती मांजर कशी पुढे ती मांजर देव वाटे. जर कांद्याला गारीचा मार जर लागला तर तो कांदा सडतो. चाळे जरी भरून खाल्ला तरी पण. त्याच्यामुळं ना बायांना लागतंय पाणी. पाणी आणा म्हणे प्यायचं. आता एवढे सगळे कांदे राहिले तर 4-5 बाया काय करणार आहे? बायांनी पटकन काढून घ्यायला पाहिजे, कारण की पाऊस तर सांगितलेलंच आहे. 4-5 दिवस पाऊस सांगितलेला आहे. आरू तर काय माणसात नाही जनावरात नाही नुसती धिंगाणा लागतो. किती कांदे होतील किती नाही, कारण की भाव पण नाही वाटतं कांद्यांना. पण मॅडमनी लावली टोळी. काय खुरपू राहिले, किती काम करू राहिले खुरपं राहिली आराध्या. पा परली खुरपी ती आराध्या. हुशार. चाळे करते आराध्या. हे पहा एवढे निघले मॅडमचे कांदे. अजून बरेचसे काढायचे राहिलेले. नको दमली आमची आरू. हा खोऱ्यानी माती उकरू. हा तिला म्हणते नको नको. आराध्या ऐकतच नाही. लय रगेलपणा करते आराध्या. चला आम्हाला जायचंय लगेच, कारण की माझ्या बाईचा पेपर इंटरव्ह्यू होता. तर ती आलेली नेवाशामध्ये. तिला फोन केला होता आत्ताच. जातो आता 5-10 मिनिटांनी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.